पहिल्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले आहे। मी 15 वर्ष आमदार आहे बाजूच्या मतदारसंघात, शहर मध्य म्हणून मी 15 वर्ष आमदार आहे। पण पहिल्यांदा मी खासदारकीची खूप मोठी निवडणूक लढत आहे, तर तुमचा आशीर्वाद घ्यायला आले, कारण मागच्या 10 वर्षात बीजेपीचे खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या बीजेपीमुळे सोलापूरचं नुकसान झालं। कारण ते म्हणालेले 15 लाख जमा करतील, त्यांनी 15 लाख काही जमा केले नाही। ते म्हणालेले महागाई कमी करतील, उलट महागाई वाढली, 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं। ते म्हणालेले आम्ही 2 कोटी नोकरी देऊ, पण 2 मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात। ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ, आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये। ते म्हणालेले आम्ही रस्ते देऊ, त्यांचे रस्ते त्यांनाच दिसतात, आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे, काही कळत नाहीये। ते म्हणालेले उद्योग आणू, शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो NTPC होता, त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही, तो काँग्रेसच्या काळात आणलेला। ते म्हणालेले विमान सेवा सुरू करू, अजून 10 वर्ष त्यांचे एक पण विमान उडालं नाहीये, ती चिमणी पाडली, पण अजून विमानाचे काही नामोनिशान त्या ठिकाणी दिसत नाहीये। ते म्हणाले आम्ही GST रद्द करू, उलट GSTचा राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उरावर येऊन बसलाय। नोटबंदीमुळे माझ्या महिला भगिनींचं पण नुकसान झालंय। मग केलं तरी काय मागच्या 10 वर्षात बीजेपीने? एक गोष्ट केली, खोटं बोलले, रेटून बोलले। आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना। काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळायचं, दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची, आज काहीच मिळत नाही। हे पिवळं कार्ड, केसरी कार्ड तर रेशन दुकान म्हणतो चालतच नाही आणि फेकून देतो। आणि म्हणून आणि दीपक दादांचं स्वागत करते। आणि म्हणून या वेळेस आपल्याला बदल आणायचा आहे, या वेळेस आपल्याला काँग्रेसला मतदान करायचं आहे। मी उभी आहे, मी काम करते, मी दुसरं काही करत नाही। मी 15 वर्ष कामावर निवडून आले, लोकांनी मला कामावर निवडून आणलंय। मी मतं मागायच्या वेळेस धर्म जात पात करून लोकांमध्ये भांडण लावत नाही। आज बीजेपी पक्ष हा फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करतो, पण खरं काम ते अजिबात करत नाही। आणि म्हणून यावेळेस 7 मेला मतदान आहे, अजून 5-6 दिवस राहिले, 7 दिवस राहिले। आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका। आता परत येतोय, जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही तिथे हात आल्यापासून लाईट पण येते, इथे लोड शेडिंग आहे, लाईट आहे तिकडे 2-2 तास, शेतकऱ्यांना भाव आहे, इथे शेतकऱ्यांचा अजून पीक विमा पण वाटप झाली नाही, शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली, गुजरातमध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आणि महिला अजिबात सुरक्षित नाही आहे। पण हे मूकबधिर सरकार आहे, हे आपलं ऐकायला तयार नाही। आता जे मागे सगळे व्यापारी आहेत, तुम्हाला मी सांगू